संत तुकाराम महाराजांनी सुद्धा मॅनिफेस्टेशनबद्दल त्यावेळेस तर्क लावला होता. त्यांचा एक अभंग सगळ्यांना माहिती असेल, आनंदाचे डोहे आनंद तरंग. म्हणजे तुम्ही जे आनंद प्रकट करणार आहात त्याचेच तरंग या विश्वामध्ये जाणार आहे आणि तेच तुम्हाला भेटणार आहे. मग ह्या साधू संतांना सुद्धा ह्या गोष्टी तेव्हा कळल्या होत्या. त्यांनी त्यांच्या अभंगातनं सांगितलेल्या होत्या. आपल्याला गीतेमधून ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आपले स्वामी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी सांगतात. तरी सुद्धा खूप लोक इथेच गफलत करतात की त्यांच्या मनात एक असतं, त्यांच्या ओठावर एक असतं आणि त्यांच्या विचारात एक असतं. लक्षात घ्या, जे तुमच्या मनात आहे, जे तुमच्या भावना आहेत तेच तुमच्या ओठावर पाहिजे, तेच तुमच्या विचारात पाहिजे. जेव्हा हे सगळं एका लाईनीमध्ये येतं त्याला आपण म्हणतो की आपण विश्वासोबत आपल्या फिलिंग्स अलाइन करतो. तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं, 100% काम करतं. तुम्ही करून बघा, मनात 1% शंका न ठेवता हे करून बघा, मग तुम्हाला याची जादू कळेल. मग तुम्ही म्हणताल की हे इतकं सोपं आहे, का वेळ लागत होता याच्या आधी. तुम्ही जे काय मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक आहेत त्या सगळ्या माझ्या या चॅनलमध्ये आहेत, ते तुम्ही बघा, त्या पद्धतीनं करा आणि मी तर म्हणते सक्सेस तुमची वाट बघते आणि तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल आहात. ह्याच भावनेनं हे सगळे व्हिडिओ पहा, मॅनिफेस्टेशन करा आणि यश मिळवा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.